तर सर्वप्रथम आपणास मी एक घर दाखवत आहे. त्या घरामध्ये जर पक्षी राहत असेल तर आपण याला कोणचं घर म्हणेल? पक्ष्यांचं घर म्हणेल, बरोबर. याच्यामध्ये जर साप राहत असेल आपण सापाचं घर म्हणेल. जे कोणी राहत असेल आपण त्याचं नाव त्या घराला देऊ. तसंच ज्या घरामध्ये शब्द राहत असतील तर आपण त्या घराला काय म्हणणार? शब्दांचे घर म्हणणार. तर या शब्दांच्या घरामध्ये खूप काही गोष्टी आहेत त्या आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामध्ये स्वर, व्यंजन, मुळाक्षरे, शब्द, विरामचिन्ह वगैरे या सर्व गोष्टी येतात. आणि भाषा समृद्ध करायची असेल तर या सर्व गोष्टीचं ज्ञान आपल्याला अवगत असलं पाहिजे, तरच आपली भाषा समृद्ध होईल. अन्यथा आपण तर खूप शिकेल पण आपल्याला त्याचा अर्थ लागणार नाही. तर कवितेचं नाव आहे शब्दांची घर आणि ही कविता आहे कल्याण इनामदार यांची. तर सर्वप्रथम मी आपणास एक कडवं त्या कवितेचं गाऊन दाखवतो. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर. घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायाचे सगळे अक्षर खेळ. विरामचिन्हांची ही होती सोबत वरचेवर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. तर या कवितेचा उद्देश आहे भाषा समृद्ध करणे आणि शब्दांचा अर्थ आणि शब्दांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करणे. जर छोटंसं उदाहरण घेऊया आपण. वेलांटींचा मेळ यांनी सांगितलेला आहे कवितेमध्ये एकोपा. जर शब्दांचा एकोपा नसेल तर समोरच्या व्यक्तीला अर्थबोध होत नाही. तर पाहूया. समजा एक शब्द आहे, आजच शिक्षक दिन झाला. हा शब्द आहे, एक वाक्य आहे आणि त्याच्यामध्ये जर विद्यार्थ्याने वेलांटीचा मेळ जर चुकवला तर काय होऊ शकते? हा दिन लिहायला पाहिजे असते त्यावेळेस. दिन म्हणजे दिवस आणि विद्यार्थ्याने जर दिन हा लिहिला तर आजच शिक्षक गरीब झाला, बरोबर आहे. म्हणजे वेलांटी खूप महत्त्वाची आहे. दुसरा शब्द आहे सूर. सूर म्हणजे सूर असुर आपण ऐकलेला आहे बऱ्याच वेळा. तर सूर म्हणजे देव आणि या सूरचा अर्थ आहे स्वर, आवाज. तर इथे उकाराचा फरक आहे, उच्चार सारखा आहे पण यांचे अर्थ वेगळे आहे. तसंच खाली बघूया. शब्द एक अर्थ अनेक. कळ. कळ म्हणजे वेदना आणि भांडणात लावतो ती सुद्धा एक कळच आहे. आणि एक बटन, आपण बऱ्याच वेळा इंग्रजीमध्ये आपण बटन म्हणतो पण त्याला मराठीमध्ये कळ म्हणतात. तसंच कर. कर म्हणजे टॅक्स, ज्याला आपण सारा म्हणतो, आणि कर म्हणजे हात. तर असे ही शब्दाची चमत्कृती आहे आणि ही जर समजली आपल्याला तर भाषा शिकायलाही आनंद येतो आणि विषयही सोपा होतो. तसंच आता शब्दांचा क्रम जर चुकला, मागे पुढे झालं तर अर्थबोध होत नाही. तर बघा इथे छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो. इथे 7 रंग दिसत आहेत. त्यांचा क्रम जरी मागे पुढे असेल पण मला इथे यांचा क्रम सांगायचा आहे. मला रंग महत्त्वाचे इथे नाही दाखवायचे तर मला क्रम दाखवायचा अक्षरांचा. आता बऱ्याच वेळा आपण इंद्रधनुष्याचे रंग मुलांना पाठ करायला सांगतो पण त्यांची सिक्वेन्स त्यांना लक्षात राहत नाही, क्रम लक्षात नाही. मग ते 2-3 रंग सांगतात आणि विसरून जातात. तर मी इथे एक वाक्य तयार केले, जातानाही पाणी पी. त्यांना पाठ झालं तर त्यांना माहिती आहे जा म्हणजे जांभळा, ता म्हणजे तांबडा, ना म्हणजे नारंगी, ही म्हणजे हिरवा, पा म्हणजे पारवा, नी म्हणजे निळा आणि पी म्हणजे पिवळा. तर त्यांना लगेच ते वाक्य आणि ते रंग लक्षात राहा. आणि ह्याच्या पलीकडे कुणाचं लक्ष नसेल तर त्यासाठी एक मी गाणं बनवलेलं आहे, गाऊन दाखव 2 ओळी. जांभळा तांबडा नारंगी हिरवा, पारवा निळ आणि पिवळा, तुम्ही समजून घ्या तुम्ही जाणून घ्या, तुम्ही समजून घ्या तुम्ही जाणून घ्या, याला रेनबोचे रंग म्हणतात. तर विद्यार्थ्याला हे वाक्यसुद्धा लक्षात राहील, गाणंसुद्धा लक्षात राहील आणि हे जे अभ्यास आहे तो दीर्घकाळ कोणी पुसण्याचं काम जरी केलं तर पुसल्या जाणार नाही. म्हणजे ह्या गोष्टी त्याच्या दीर्घकाळ स्मरणात राहतील. आणि विषयाला विचार एक शब्द आला होता विरामचिन्हे. तर भरपूर विरामचिन्हे या ठिकाणी नोंद घेतलेली आहे. पूर्णविराम, अपूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह. आणि या विरामच्या चिन्हाचा सर्वप्रथम मराठीमध्ये वापर केला होता मेजर थॉमस स्टँडी यांनी. भारतामध्ये 1822मध्ये आले होते ते आणि त्यांनी मराठी भाषेचा 30 ते 32 वर्ष अभ्यास केला आणि सर्वप्रथम मराठी भाषेमध्ये विरामचिन्हाचा वापर त्यांनी केला. आता मराठीमध्ये हिंदीमध्ये त्यांची नावं कदाचित वेगळी असतील पण वापर त्यांचा एकच आहे. तर याचं सुद्धा एक उदाहरण घेऊ आपण. एक छोटीशी 2 मिनिटात तुम्हाला एक कथा सांगतो. एक चोर असतो, त्याला सवय असते चोरी करण्याची. तर मग चोरी केल्यानंतर त्याला जज म्हणजे पोलीस पकडतात आणि त्याला कोर्टामध्ये हजर करतात. मग त्याच्यावर खटला रचला जातो
आणि मग त्या ठिकाणी जो चोर आहे तो चोर म्हणतो न्यायाधीश साहेब मला यावेळेस माफ करा. पण जज म्हणतात मी तुला माफ करेल पण आमच्याकडे ओरली वगैरे काही चालत नाही, तोंडी काही नाही, आम्हाला सगळं लेखी पाहिजे. तर मग चोर काय करतो, एक वाक्य लिहून देतो, मी चोरी करणार नाही, केल्यास मला शिक्षा देईल असं वाक्य देतो आणि बॉन्डवर लिहून देतो. मग पण चोर काय, जी कुत्र्याशी वाकडी जशी मन आहे ती मन काही खोटी नाही आहे. त्यानंतर काय होते, तो चोर चोरी करतो आणि परत त्याला काही दिवसाने पकडले जाते. पकडल्यानंतर काय होते की जज म्हणतात आता तुला कोणी माफ करू शकणार नाही. तो चोर म्हणतो या जगातला कोणताच न्यायाधीश मला शिक्षा करू शकणार नाही, मी तुम्हाला जो बॉन्ड दिलेला लिहून आहे तिथं परत वाचा. मग जज काय करतात, जसं लिहून दिलं तसं वाचतात, मी चोरी करणार नाही, केल्यास मला शिक्षा द्यावी, मी चोरी करणार नाही, केल्यास मला शिक्षा द्यावी. तर चोर म्हणतो सर तुम्ही व्यवस्थित वाचा थोडंसं. तर ते वाक्य चोर वाचून दाखवतो, मी चोरी करणार नाही, केल्यास मला शिक्षा द्यावी. म्हणजे विरामचिन्हांचं महत्त्व किती आहे हे स्वल्पविराम याने दाखवलं. म्हणून आपल्याला ही कविता शिकायची आहे आणि आपली भाषा समृद्ध करायची. या घरात याचं मुलांना ही जी संकल्पना आहे घर, शब्दांची घर, हे त्यांच्या डोक्यामध्ये राहिलं पाहिजे. जेव्हा परीक्षेमध्ये एखादा प्रश्न विचारला तर त्यांना ही प्रतिकृती लक्षात येऊन ते उत्तर ॲटोमॅटिक आपोआप आपसूक लिहितात. यासाठी हां मराठीमध्ये जसं इंग्रजीमध्ये जसा अर्थ समजा एका शब्दाला खूप सारे अर्थ आहेत आणि आपल्या मराठीमध्ये एखादा शब्द जर लोप पावला, जसं एखादा सायलेंट इंग्रजीमध्ये आहे तसा मराठीमध्ये सायलेंट झाला कोणी तर त्याचा अर्थबोध होत नाही किंवा त्याचा अर्थाचा अनर्थ होतो. नागपूरचा जर विषय घेतला तर मराठीमध्ये आपण च बोलतो तर इथे आमचं म्हणत नाही, आमच्या म्हणतं, आमच्या च. इथे जर आपण पाहिलं तर बाणाचा न, नळाचा न आणि त्याचं एक उदाहरण बाळाचा इथे उदाहरण सण आणि तुम्ही सांगितलेलं बाणाचा न वगैरे तर इथे सण हे इथे सुद्धा याचं उच्चारण सेम आहे पण अर्थ वेगळे आहे. पुढच्या वेळेस मी नक्की याला वाक्यामध्ये क्रमानुसार कविता. So welcome esteemed judges. Now from the language to the science. So here as you can see the colorful pictures, I'm taking you to the world of flowers. So these are the petals, you can see petals. And since I'm talking about the flower, flower is the main reproductive part of a plant. So this flower is going to give us the seed. So don't you wonder how the seed is prepared? So like children will get excited. Yes ma'am, how the seed is prepared. So let's take the journey how the seed is prepared. So let's see it. So since let's start with the different parts. So this is the petal, the colorful part. Sepal, the green part. So when the petals are in the bud form, this sepal gives them protection. Okay? Now this flower has two different reproductive organs. The first reproductive organ is stamen, as you can see here, and this is a male reproductive organ. This is the female reproductive organ. Now let's see in detail now. So as we all know, since these are the new terms, scientific terms, so I'll keep repeating. Like we are talking about the male reproductive organ. What do we call male reproductive organ? Stamen. What do we call male reproductive organ? Stamen. So there are many other children that they get confused. बहुत सारे नए terms बता रहे आप. So I'll keep repeating them. Now let's start from one. So suppose this is stamen. I made a stamen. Now you will see here, this part is called anther, this part is called filament, right? Now what is the function of these two parts? Let's see in detail. So this anther has the function of producing the pollen grains, that is the male gamete, right? So
So let's see what is there inside. As I open, I see lots of pollen grains inside. So they will remember, yes, in the anther, the function of the anther is to produce the pollen grains, that is the male gamete. This is a stalk-like thing. What is that function? When you think of it, the function is just to support the anther. Right? So this is the male reproductive organ, which is called as stain. Right? Moving to the female reproductive part. Now the female reproductive part, as you can see, it's here as well. It has 1, 2, 3 parts. So the first part is called stigma, then we have style, and then we have ovary. Right? Now let's see the function of each part. Now usually the function of the stigma, this is actually always very attractive, very colorful, good textured, because it is a welcoming mat for the pollen grains. It attracts the pollen grains, so it has to be a little sticky, but the texture should be very captivating. Now this part is called style. It gives the pathway for the pollen tube. So later on, when the pollen grains fall on this, they make a pollen tube for the male gamete to follow, to go through it and enter inside. So what's there inside? In the ovary, it houses ovules. So there are multitude of ovules, and each ovule is a potential seed. Right? So now, we all know 3 parts. We all know this is called as pistil. I won't tell them the different name. There are 2 names of pistil and carpel also. So first this is pistil, 3 parts, functions of all 3 parts. Right? Now, how the fertilization occurs? So for the fertilization, pollination needs to be done. So what happened during the pollination? The pollen grains from the this part, anther, it falls onto the stigma. Right? Now, it is in detail that there are few chemical composition. They allow only the pollen grains of the same plant. Otherwise, there are millions of pollen grains falling on them. So once the pollen grains fall on them, with the help of air, water, bees, insect, whatever, these are the pollinating agents, then what happens? Suppose the pollen tube has fallen, the pollen grain has fallen into it, the plant has, this pollen tube is developing inside through the style. You can see it is developing. Now what is happening? So here the male gamete is there, and this male gamete is traveling throughout the pollen tube, and here it's going to meet the ovule. Since as soon as they meet, the zygote formation takes place and the seed formation occurs. Now you will wonder what is this. So what is happening here? That the zygote formation is this is seed forming. So you can just relate to it that this part is the ovule which forms the seed, and this part is the ovary which forms the fruit. And this is fleshy and juicy because it gives the nourishment to the seed, which is a potential plant. That means it is a baby plant. So we have to give the nourishment to the plant. This is the fruit part. It is a fruit. This is a fruit. So like how will I will ask children, since they are the new terms, so I will keep telling like these are the terms. I'll give them these names. I'll tell them, come on, put them where is this. Or I'll give one child this part and I'll tell them, come on, explain what you understood. So like this I can give them hands-on practices. I can tell them to communicate and tell me about it. So lots of concepts will be clear.